तर सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं चला आता तरी घ्यावा. आणि आम्ही लग्नाला चाललोय, तर सगळं आवरलंय बघा. 12 वाजल्या, 12:30चं लग्न आहे. तर आता दुपारचे 1:30 वाजल्यात बघा. आणि मी सकाळपासून हे सामानच नीट करते. मी आधी पहिल्यांदा 1 किलो वाला लसूण होता ती नीट करून घेतला. कसा तरी किलोभर लसूण फोडला, त्याच्या पाकळ्या काढल्या आणि त्या ताया आल्या त्या अशाच भेटायला. तर त्याने नको म्हणलं तर मला लसूण थोडा नीट करावं लागितला वाला, म्हणून थोडा लवकर झाला. तरी त्या 1 किलो लसणाला तास गेला. वाला लसूण होता. ह्यांना म्हणलं किलोभर तरी वाळ्याला लसूण आणा. मग त्यांनी किलोभर लसूण वाळ्याला आणून दिला, फोडला, उन्हात टाकला. तेल इथं हळकुंड फोडून घेतल्यात मस्त अशी, आंब्याने फोडून घेतल्यात. आणि हे पाला लसणाचा लय जीव खाल्ला, वाला लसूण होता म्हणून. तर इकडं भांडी पण घासून ठेवल्यात, दाखवते तुम्हाला. तर आता चूल पेटवायची, चूल कुठे केली ते पण दाखवते तुम्हाला. टब घासून इथं पालता घातलाय सुकायला, आणि पातेलं पण घासलंय. आणि भाकरीचं ताटे घ्यायचं, हे लसूण वाळाय टाकायचं, आणि दुसरा पण वाळाय टाकलाय. हळकुंड भरून घ्यायच्यात पिशवीत. इकडं केली चूल, सगळं मस्त असं झाडून घेतलंय. तरी वरनं पाला पडलाच बघा. झाडलंय सगळं मी नीटनाटकं. ह्यांनी सरपण आणून दिलंय. चूल पेटवायची आता. आणि तिकडं आपला कांदा वाळतोय, लसूण पण वाळाय टाकलाय. ताटलीत वल्ला लसूण आहे. इथं आता धन पण नीट करून घेतलंय. धन मस्त असं चाळल्यात बघा. चाळून असं निघतं सगळा फुफुट आहे, असं चाळून घेतलं. आता हे परत पिशवीत भरायचं, परत भाजलं टपात वाटायचं. तर इथं बघा सगळं सामान घेतलं असं गोण्या हातरून. आधी झाडून हे काढलं मस्त असं. भांडी पण घासून घेतलं. आणि इकडे पेटवली चूल. आता लय अवघड आहे, सगळं वारं सुटलंय बघा. सगळं जिकडं तिकडं जाळ पांगतोय. तर इथं बघा आता मी टाकलं खोबरं भाजायला, पण जाळ तर सगळा इकडं तिकडंच पळतोय बघा. आता शिक चूल चांगली पेटली. आता शिक बघा तेल असं तापायला लागले. जरा थंडच होतं तेल. दुर्गा काय करते, खेळताय? हा, तुझं झालं का ग पाठ? नाही होय, नाही काय होय. दिन तर की कांठ आहेत. शांत बस की जरा, किरकिर करतो सारखं. एवढंच आहे ना ग दादा, तोंडाला येईन ते बोलतोय. खाली उतर, पडशील, खाली उतर. तर मस्त अशी चिटली बघा आता. आणि आताशी खोबरं तळायला लागलं, म्हणजे भाजायला लागले. असं आताशी लाल लाल करायला लागले. आणि तेल जरा माझे पण कमीच पडलं, कारण परत ना ते तेल वापरतच येत नाही कशाला, काळ काळ होतं ते, म्हणून त्याला थोडं कमी टाकलं. म्हणलं नाही पूर्ण तर वरण अजून वाजता येईल. जाळा आपला चांगला ढाणा ढाणा लागला आहे, त्याच्यामुळे काय विषय येत नाही. मी टाकते तेल वरण वाटलं तर. आता खोबरं भाजल्यानंतर हळकुंड भाजायचं, आणि मग जिरी मोहरी, आणि लास्ट धन, आणि धन झाल्यानंतर कांदा. आणि कांदा भाजायला टाकून अजून 1 किलो लसूण सोलायचं, उन्हात वाळायला टाकलं. त्याच्यात मस्त असा घरगुती चुलीचा काळा मसाला. पटापट ऑर्डर करा तुम्ही पण. बघा आता मस्त असं खोबरं भाजायला लागलंय. आता मग असं तेल तापलं नव्हतं, त्याच्यामुळं काय भाजायला सुरुवात झाली. तर आता बघा मस्त असं खोबरं भाजून घेतलंय. आणि जाळ एवढा लागलाय काय सुधरत नव्हतं, म्हणून व्हिडिओ काय घेतला नाही. आता राधाला म्हणलं ये थोडा व्हिडिओ घे मागच्या कॅमेराने. तर मस्त असं हळकुंड भाजायला टाकलंय बघा. कढईमध्ये तुम्हाला दिसतच असतं बघा, असं हळकुंड भाजायला टाकलं. जेव्हा वारं स्थिर झालं तेव्हा जाळ चांगला लागला चौकून, ना ते जाळ यायचं पुढं मागं जायचं बघा. तर आता हे हळकुंड आपल्याला चांगलं असं फुलूस तर भाजायचं. असं कळी कशी उमलते तसं हळकुंड असं फुलतं बघा. दुर्गा महाग जा, ही राधू आली की सगळीच महाग आली तुझ्या. जा घरात राधू, बाकीचं मी भाजते आता थोडं. जा घरात. मग असे सगळं सामान भाजलं आणि सगळं भरलं बघा. ह्यांना फोन केला या म्हणून सामान कुटायला द्या. आणि मग मला तर माहित पण नाही राधू दुर्गा कधीच झोपली होती. मी आपली घरात आलते काहीतरी ठेवायला, तर ताट न्यायला आलते. तर दुर्गा इथं झोपली. म्हणलं राधा कुठं गेली, परत बघितलं हॉलमध्ये झोपली होती. ते मोहरी ते काय तिळण ती होतं पलीकडे, ते आणाय गेलं तर राधू तिथं झोपलीच होतं, आणि दुर्गा इथं. मग मी लसूण सोलत होते. ह्यांनी म्हणलं चल सामान ठेवून येऊ. आधी सामान ठेवून आलं. दुर्गा तू कधी उठली का? खोबरं पडलंय का इथं? तू कधी उठली? कधी सांगते म्हणली की इथं मी. म्हणते आता उठली. तिला आल्या आल्या विचारलं आता कधी उठली, म्हणते आता उठली. दाजी कधी आला घरी? आताच आलाय. दाजी म्हणतो लय वेळ झाला मी आलोय. चला आता सगळीकडे माझा पसरा पडलाय.
आणि थोडा लसूण सोलायचा राहिला. लसूण सोलता गेलती, चूल पण विजवून गेलते बघा. लाकडं हे सगळे साईडला काढले आणि ह्यांच्यासाठी बटाटे भाजले 2. त्यांना चुलीत भाजलेले बटाटे लय आवडतात, हारात भाजलेले म्हणजे बरीच आवडतं बटाट्याचं. तर सगळं पिशव्या हे गोळा करून ठेवून गेलते. म्हणलं लेकरं उठले तर चुलीकडं जायची, चुली ही विजवली, त्याच्यावर लाकूड टाकलं. आता घरातला पसारा, हितला पसारा, आणि आता लसूण थोडा राहिलाय ते सोलायचं आहे बघा. राहिलेला लसूण, एवढा लसूण मग अशी सोलत होते, झालता सोलून आणि हे चुरगळून ठेवला, चोळून निवडायचा आणि अजून थोडा चोळायचा. हे सकाळी सोलला होता. कांदा भाजत भाजत एवढा सोलला, पाकडला. आणि भूक तले लागले, कस्तरे व्हायला लागले. खोबरं कमी पडलं, परत इथं भाजलं गॅसवर, तेल शिल्लक राहिले. भाजी वाटाण्याची भाजी जेवण केलं आत्ताच. राधूला उठवते, लय वेळ झालं राधू उठा नाही. परत भांडे पडल्यात, परत मसाल्याचे भांडे आहेत 5-7. कपडे धुवायच्यात. आता 5 वाजल्या बघा. लय पसारा पडला. ह्यांनी पण गेले तिकडल्या तिकडंच, मला इथं सोडलं. रूम दाखवायला गेलं. म्हणलं इथं महागारी. ह्यांनी पण जेवण नाही केलं. चला लसूण सोलून घेते आता. झोपेत उठल्यापासून दुर्गा मला लसूण सोलं लागत होती. नको म्हणलं तर वरडायची, मला करू द्या. आणि जसं मी करण तसंच करते बघा. हातावर चोळती, फुगती. आणि ती आता लसूण थोडासा ठेवला आहे, ती रडत होती म्हणून म्हणलं भाजीला वापरता येईल. म्हणलं कर काय करायचं ते. आता हिची मज्जा बघा कशी पाकडते. मी पण पाकडलं होतं आधी हातावर रगडून बघा. लसूण पाकडलं म्हणजे पाला निघतो. माझंच बघून तिने लक्षात ठेवलं आणि सेम तसंच करते. तिला माहीतच नाही व्हिडिओ घेते ना, तर तिने लगेच हात ठेवला असता खाली. बघितलंच बघा, झालं. इकडं सायकल धुतोय, नवी सायकल करतो. चेन पडली, सायकल खेळता येणार, वरडते सायकलची चेन बसवून आणा म्हणून. लसूण भरून दिला, 1.5 किलोच्या पुढं लसूण भरला, कुठाय दिला. आता सगळं झाडलं, पिशव्या उचलून ठेवल्या, घड्या घालून पाणी मारलं. सगळा एक पाटीवर कचरा निघला, गॅलरीत माती होती, झाडून बी फटकून घेतला आधी आणि पाणी मारून सगळं गॅलरी पण पुसून घेतली. दुर्गा बघा कशी करते. आणि फरशी पण घरामध्ये रूममध्ये लय माती झालती, सगळं तिन्ही पण रूम पुसून घेतलं. इथं राडा झालता, कपडे, पुस्तकं, दप्तरं सगळे फेकलं होतं कुठं पण. सगळं आवरून ठेवलं आहे. हॉल पण आवरला, फक्त उशा ठेवायच्या राहिला. दुर्गा माव खेळत होती बघा इकडं, त्याच्यामुळं ते राहिलंच बघा. टायमिंग भरपूर झाला. भांडी घासून घ्यायची आणि कपडं धुवायला शहराचं कपडं धरण्यात घातलं बघा. आणि आता इथं मसाल्याचे भांडे घासून ठेवल्यात, पाणी नितळायला. म्हणलं हवेने चुकून निघतात. फरशी पुसायची, कापड पण पुसून टाकली, सकाळ चूल नीट करायची. कपडे धुवून झाले बघा. 8:30 वाजला. पाहुणे आलते, त्यांना चहा पाणी केलं. आत्या पण आलत्या. मग निम्मी कपडे धुवायची राहिली. त्या ताईंना म्हणलं बसा घरात, नवरी बाई पण आहेत बघा. आणि ह्यांनी गेलात मसाला आणायला, मसाला पण भरायचा. आणि स्वयंपाक थोडा एवढा शिल्लक होता, ते सगळ्यांनी खाल्ला, सगळ्यांनी मिळून चौकून. आता बघा टायमिंग भरपूर झाला आहे. आता मसाला भरून एवढाच झाला आहे. 1/2 किलोचं 20 पुडं, अर्धाचं 10 पुडं आणि किलोचं बघा, म्हणजे 1 किलोचं 3 पुडं. आणि आता सगळं स्वच्छ करून घेतलं आहे. आणि आता मला घासाच्यात भांड्याचा पाळा तसाच आहे. तरी स्वयंपाकाचं काम माझं वाचलं आहे. ह्यांनी चायनीज आणलं होतं बघा, तर त्या ताईंना खायचं होतं, आणायला सांगितलं. मग सगळ्यांना सरसकट आणलं. जेवण हे झाले आणि ही गेल्यात वरच्या घरी. आता सगळे झोपायला, लवकर उठायचं सगळ्यांना, त्याच्यामुळं. तर चला आता हे सगळं मला आवरायचं. सकाळ जायचं आहे लग्नाला, लवकर उठून, त्याच्यामुळं सगळं आवरायचं घेतलं आहे. कानाकानात दूध ठेवलं आहे, तापा शिल्लक राहिलेलं. तर भांडे घासून घेते पहिल्यांदा, भरपूर टायमिंग झाला. तर सगळ्यांना गुड नाईट, बाय. तर सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं चला आता तरी घ्यावं. सगळं आवरून झाले, काम पण झाले आणि आम्ही लग्नाला चाललोय. आता म्हणलं थोडासा ब्लॉग ह्याच्यामध्ये मिसळ मसाल्याच्या ब्लॉगमध्ये. तर सगळं आवरले बघा. 12 वाजल्या, 12:30चं लग्न आहे. शंभूचं पण आवरून झाले, पोरांचं पण आवरून झाले. ह्यांनी बाहेर थांबलं तोपर्यंत परत पटापटा 4-5 घास खाऊन घेतलं. भैयाला काय झालं हसायला? भैया काय झालं? ते ओमला म्हणती चांगली कपडे घाल, शेरवानी घालाय दिली तर तसली घालून बसलाय. रोजचीच कपडे, काय कळाना, पोरगा ऐकाना. कपडे इकडं धुवून टाकल्यात आणि दिवाना सगळ्या कपड्याचा पसारा आहे. आल्यावर आवरावं म्हणलं, आता टायमिंगच नाही आवरायला. राधू तर सकाळीच पुढं गेली आहे, पूजा संग गेली बघा, नवऱ्याची गाडी पुढं गेली आहे. तर ताई पण आल्या तिकडनं. आता ही व्हिडिओ टाकायचा होता मला, पण आता उशीर झालाय. लग्नावरून आल्यानंतर टाकते. आणि मेहंदी बघा काढायची नव्हती, रात्री 12:30 वाजला झोपायला. पण त्या ताईंनी सांगितलं होतं, ताई किती कंटाळा आला तरी मेहंदी काढायची होती. त्यांनी माझ्या हातावर काढली असती, पण मी मसाला पॅकिंग करत होते. तरी निमा मसाला पॅकिंग करायचा राहिला रात्री. ह्यांनी सकाळी सांगितलं अजून 20 पुडं भरायच्यात 1/2 किलोचं. असं ते आल्यावर करावं म्हणलं.
तरी साडी घातली, प्लेकिंग पण करून आले, थ्रेडिंग प्लेकिंग म्हणते मी. आणि त्याच ताईंकडनं साडी घालून आले बघा. ह्यांना म्हणलं थोडाच वेळ थांबा, 15च मिनिटात आले आवरून बघा. तर आता ह्यांनी जाय ना, आता उशीर होतोय काय माहित जायला. कुठं जायचंय? उठव पप्पांना, लग्न लागलं तिकडं. होय, दुर्गा पण आवरून बसली. डिपॉझिट दिलं